मी डॉक्टर नैना वासुदेव गुरनुले, SCS गर्ल ज्युनियर कॉलेज पाचपावली नागपूर। आपण नफा न कमवणाऱ्या संस्थांची खाते जी आहे त्यातील आपण जमा खर्चाची खाती जी आहेत आर्थिक वर्षाच्या शेवटी तयार होणारी त्याचा आपण अभ्यास करत आहोत। मागील काही भागामध्ये आपण उत्पन्न खर्च लेखा आणि स्थितीविवरण कसं तयार करायचं हे समजून घेतलेलं आहे। तर तुम्हाला यासाठी उदाहरणामध्ये प्राप्ती शोधन खाते दिलं असतं आणि जुन्या जो आहे तो मागील वर्षीचा ताळेबंद दिलेला असतो। तर प्राप्ती शोधन लेख्यामध्ये शोधन बाजूला तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल की तुम्हाला खर्चाची पद आणि संपत्तीची पद त्यामध्ये दिलेली असतात आणि प्राप्ती बाजूला जी आहे ते देयतेची पद आणि उत्पन्नाची पद तुम्हाला दिसून येतात आणि त्याचं आपल्याला अतिरिक्त माहितीचा नोंदी करून त्यासोबत या पदांची नोंद करायची असते। आज आपण कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांचं उदाहरण अभ्यासाला घेणार आहोत। यामध्ये तुम्हाला प्राप्ती शोधन लेखा दिलेला आहे आणि जुन्या ताळेबंदाची माहिती दिलेली आहे। तर या अगोदर एक गणित आपण ज्या वेळेला केलं होतं त्यावेळेला आपण जुन्या ताळेबंदाच्या माहितीवरून जुना ताळेबंद तयार केला होता आणि त्यावरून आपल्याला भांडवल निधी आपण शोधून काढला होता आणि ते आपण वर्किंग नोट मध्ये केलं होतं। आजच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण वर्किंग नोट मध्ये पहिले जुन्या ताळेबंदातली जी माहिती दिलेली आहे अतिरिक्त माहितीमध्ये त्यावरून पहिले आपण भांडवल निधी तयार करू शोधून घेणार आहे आणि त्यानंतर आपले उदाहरण सोडवायला आपण सुरुवात करू। आजच्या भागात नफा न कमवणाऱ्या संस्थांची खाती यामध्ये आपण कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांचं उदाहरण आपण बघणार आहोत। आता इथे आपल्याला यामध्ये प्राप्ती शोधन खाते आणि अतिरिक्त माहिती दिली आहे आणि तयार काय करायचं आहे उत्पन्न खर्च लेखा आणि ताळेबंद म्हणजे स्थितीविवरण आपल्याला तयार करायचं आहे। तर उदाहरण पूर्ण वाचून घ्यायचं। यामध्ये आपल्याला प्राप्ती बाजूला इथे उत्पन्नाची पद आणि जी काही आहे ती देयतेची पद दिसत आहे आणि शोधन बाजूला आपल्याला खर्चाची आणि संपत्तीची पद दिसत आहे। इथे अतिरिक्त माहिती दिलेली आहे। यामध्ये सर्व जे आहे 1 एप्रिलला संपत्ती आणि देयता तुम्हाला दिलेले आहेत। तर हे म्हणजे जे आहे तो आपल्याला मागील वर्षाच्या ताळेबंदातील ही माहिती आपल्याला दिलेली आहे। तर सर्वप्रथम आपण वर्किंग नोट मध्ये काय आहे यावरून आपल्याला भांडवल निधी मिळतो चालू वर्षाचा, म्हणून एक आपण जो मागील वर्षीचा ताळेबंद वर्किंग नोट मध्ये करून घ्यायचा। यामध्ये ही इमारत, फर्निचर, पुस्तके, बँक ठेव, शिक्षण शुल्क ही सगळी संपत्ती बाजूची पद आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे काय आहे देयता बाजूचा पद आहे। तसंच आपल्याला प्राप्ती शोधन लेख्यामध्ये ही जी चालू वर्षाची ही रोख शिल्लक आपल्याला पुढे आणली म्हटलेलं आहे ही कुठून आणलेली असते मागील वर्षाच्या ताळेबंदातून। त्यामुळे ही जी रोख आहे 23,500 ही जी आपण चालू वर्षी इथे लक्षात घेत नसतो उत्पन्न खर्च लेखा किंवा जे स्थितीविवरण आपण करतो चालू वर्षीचं त्याच्यामध्ये आपण ही रोख घेत नसतो, कारण ही काय आहे सुरुवातीची रोख शिल्लक आहे म्हणजे ही मागील वर्षाच्या ताळेबंदातील रोख आहे। त्यामुळे हे 23,500 जी रोख आहे ती सुद्धा आपल्याला या माहितीच्या मध्ये संपत्ती बाजूला रोख ज्या वेळेला घेऊ आपण तेव्हा हे 23,500 आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कारण हे मागील वर्षाच्या ताळेबंदातून इथे स्थानांतरित केलेले आहे म्हणजे इथे पुढे आणलेले आहे। तर आपल्याला सर्वात पहिले वर्किंग नोट मध्ये स्थिती विवरण तयार करून घ्यायचं आहे। ते कोणतं आहे वर्किंग नोट मध्ये मागील वर्षीचं म्हणजे 1 एप्रिल 2019 देयता राशी संपत्ती राशी। आता हे जे संपत्तीची पद आहे ते आपल्याला अतिरिक्त माहितीमध्ये दिलेले आहे। मी तुम्हाला इथे सांगितलं आहे इमारत, फर्निचर आणि त्यांच्या रकमा पण घ्यायच्या आहे, पुस्तके, बँक ठेव आणि येणे देणे बाकी शिक्षण शुल्क, इथे घेणे बाकी शिक्षण शुल्क आणि काय आहे रोख, ह्या सर्व जे आहे आपल्याला वर्किंग नोट मध्ये इथे इमारत, फर्निचर, पुस्तके, बँक ठेव, येणे बाकी शिक्षण शुल्क आणि रोख शिल्लक ह्या सर्वांच्या किमती आपण इकडे लिहिल्या आणि बँक ओव्हरड्राफ्ट सुद्धा आपल्याला अतिरिक्त माहितीमध्ये दिलेलं आहे। ते देयता बाजूला येतं, नेहमी बँक ओव्हरड्राफ्ट हे पद कुठे येतं देयता बाजूला।
तर या सर्वांची बेरीज केली ती आली 33,30,500. त्यातून हे बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 मायनस केले तेव्हा आपलं 33,02,000 हा भांडवल निधी जो आहे तो आपल्याला काढायचा आहे चालू वर्षासाठी. हा आपल्याला उदाहरणामध्ये दिलेला नाहीये म्हणून आपण हे वर्किंग नोट मध्ये स्थिती विवरण तयार केलं आणि त्यावरून आपल्याला काय मिळालं, हा भांडवल निधी 33,02,000 आपल्याला भांडवल निधी मिळालेला आहे. तसंच उदाहरण सोडवताना आपल्याला या पदांचा विचार करायचा आहे. इमारत चालू वर्षीची काही आहे का ती बघायची आहे, नसेल तर ती संपत्ती बाजूला घ्यावं लागेल. फर्निचर घेताना हे फर्निचरची किंमतही लक्षात घ्यायची, चालू वर्षीचं फर्निचर पण, पुस्तके, म्हणजे या सर्व रकमांचा आपल्याला चालू वर्षीचं जेव्हा आपण स्थितीविवरण आणि हे उत्पन्न खर्च लेखा तयार करू त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 दिला आहे, तो चालू वर्षात त्याचं शोधन झालं आहे की नाही ते सुद्धा बघायचं आहे. तर अशा प्रकारे आपण वर्किंग नोट मध्ये स्थिती विवरण तयार केलेलं आहे माहितीच्या आधारे आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, भांडवल निधी 33,02,000. भांडवल निधी आपण स्थिती विवरणाच्या देयता बाजूला लिहत असतो. हे जे स्थिती विवरण आहे त्याच्या देयता बाजूला भांडवल निधी 33,00,000 आपण 2,000 लिहिलेला आहे. आता या अतिरिक्त माहितीवरून आपण भांडवल निधी शोधलेला आहे. आता नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करू. चालू वर्षाच्या 2019-20 शिक्षण शुल्काचे येणे बाकी 10,000, म्हणजे अप्राप्त शिक्षण शुल्क म्हणजे येणे बाकी शिक्षण शुल्क चालू वर्षाचं किती आहे, 10,000. तर इथे बघायचं की शिक्षण शुल्क किती दिलेलं आहे तुम्हाला. आपलं चालू वर्ष आहे 19-20, मग 19-20 हे चालू वर्षाचं शिक्षण शुल्क आहे. मग शिक्षण शुल्क घेईल आहे हे तुमचं प्राप्ती बाजूला दिलेलं आहे. आपण उत्पन्न बाजूला घेणार आहे. हे काय आहे, प्राप्तीचं पद आहे म्हणजेच उत्पन्नाचं पद आहे. म्हणून उत्पन्न खर्च लेख्यामध्ये उत्पन्न बाजूला शिक्षण शुल्क घेतलं 70,000 प्लस आपल्याला अतिरिक्त माहितीमध्ये म्हटलेलं आहे येणे बाकी शुल्क 10,000 ते आपण येणार आहे आपल्याला, म्हणून शिक्षण शुल्कामध्ये आपण प्लस केलेलं आहे. यांची बेरीज आलेली आहे 80,000. आणि याची दुसरी नोंद जी आहे ती संपत्ती बाजूला होईल आहे की येणे बाकी शिक्षण शुल्क जे आहे, येणे बाकी शिक्षण शुल्क किती आहे, 10,000 आपण इथे संपत्ती बाजूला लिहिलेलं आहे. त्यानंतर हे जे इथे तुम्हाला 2018-19चं शिक्षण शुल्क म्हटलेलं आहे हे आलेलं आहे. तर इथे आपल्याला माहितीमध्ये म्हटलेलं आहे की येणे बाकी शिक्षण शुल्क 7,000 होतं, ते आता आलेलं आहे. याची चालू वर्षाच्या याच्यामध्ये आपल्या उत्पन्न खर्च लेख्यामध्ये नोंद होणार नाही. त्यानंतर प्रवेश शुल्काच्या 50% रकमेचे भांडवलीकरण करायचं आहे. प्रवेश शुल्क जे तुम्हाला दिलेलं आहे किती दिलेलं आहे, 12,000 हे येईल आहे उत्पन्न बाजूला. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये इथे प्रवेश शुल्क 12,000 मायनस 50% काय करायचं आहे, भांडवल निधीला स्थानांतरित. म्हणजे 12,000च्या 50% किती, 6,000. 12,000 मधून 6,000 गेले किती राहिले, 6,000. आणि आता हे 6,000 भांडवल निधीमध्ये काय करायचं आहे, प्लस करायचं आहे. म्हणजे इथे भांडवल निधी जो आहे त्यामध्ये 50% प्रवेश शुल्क आपण 6,000 प्लस केलेला आहे. या अगोदरही आपण प्रवेश शुल्काचं भांडवलीकरणावर बऱ्याच उदाहरणामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. शिक्षकांचे अदत्त पगार 12,000. उदाहरणामध्ये शोधन बाजूला तुम्हाला दिसत आहे शिक्षकांचा पगार 2 लाख. हे काय येईल आहे, खर्च आहे. हा शिक्षकांचा पगाराचं शोधन केलं म्हणजे खर्च आहे, म्हणून खर्चाच्या बाजूला राशीच्या पहिल्या कॉलम मध्ये 2 लाख लिहायचे आणि प्लस अदत्त पगार 12,000. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये इथे पगार खर्च बाजूला प्लस अदत्त पगार 12,000 यांची बेरीज काढली 2,12,000. आणि अदत्त पगार आपण देयता बाजूला लिहत असतो. इथे लिहिलेला आहे स्थितीविवरण मध्ये देयता बाजूला अदत्त पगार 12,000. घसाऱ्याची आकारणी करा पुस्तकांवर वार्षिक 10% दराने. आता इथे आपण बघून घ्यायचं पुस्तके दिलेली आहेत का तुम्हाला. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पुस्तकांची खरेदी 60,000
कधी खरेदी केलेली आहे? 1/7/2019 ला खरेदी केलेली आहे. म्हणजे मग कधी केलेली आहे? 7 म्हणजे जुलै. मग तुम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फरवरी, मार्च 9 महिन्याचा तुम्हाला घसारा या 60,000वर करायचा आहे. आणि मागील वर्षीची काही पुस्तके आहेत का? तर इथे तुम्हाला दिसत आहे मागील वर्षीच्या ताळेबंदामधल्या माहितीमध्ये 5 लाखची ही पुस्तके आहेत. ती सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग स्थिती विवरणामध्ये संपत्ती बाजूला पुस्तके घ्यायची 5 लाख आणि प्लस त्याच्यामध्ये खरेदी करायची 60,000 आणि त्यावर घसारा आकारायचा आहे. तर स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला आपण पुस्तके घेतले 5 लाख प्लस खरेदी केलेली आहे 60,000. यांची बेरीज किती आलेली आहे? 5,60,000. त्याच्यातून मायनस घसारा हा जो 54,500 आहे तो कसा काढला? वर्किंग नोट मध्ये पुस्तकावर 10% वार्षिक दराने घसारा आकारणी कशी करायची? तर 5 लाख वर 10% प्रमाणे 50,000 आले. तर हे काय आहे? 12 महिन्याचा घसारा आहे, कारण हे पुस्तके 12 महिन्यापासून होते म्हणजे 1 वर्षापासून. परंतु हे जे 60,000 आहे यावर 10% दराने तुम्ही हे जे व्याज घसारा काढलेला आहे तो किती महिन्यासाठी घसारा काढायचा आहे तुम्हाला? 9 महिन्यासाठी. 12 महिन्यापैकी 9 महिने. कारण काय आहे? पुस्तके कधी खरेदी केलेली आहे? जुलै मध्ये. आणि जुलै ते मार्च किती महिने होतात? 9 महिने. म्हणून 9 महिन्याचा घसारा जो आहे तो किती येतो? 4,500. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं 60,000 गुणिला 10 गुणिला 9 भागिला 100 गुणिला 12 याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येतं? 4,500. आता या पुस्तकात 5 लाख रुपयाच्या पुस्तकावरचा घसारा 50,000 आणि 60,000 रुपयाच्या पुस्तकावरचा घसारा आहे 4,500. म्हणजे असा एकूण घसारा जो आहे दोघांचा मिळून किती येतो? 54,500. आणि हा 54,500 घसारा तुम्हाला पुस्तकाच्या रकमेतून मायनस करायचा आहे. इथे आपण 5,60,000 मधून 54,500 मायनस केलं, बाहेर आलेला आहे 5,05,500. आता घसाऱ्याची दुसरी नोंद आपण उत्पन्न खर्च लेखा बाजूला आपण खर्च बाजूला लिहत असतो उत्पन्न खर्च लेख्यामध्ये. इथे घसारा पुस्तकांवर किती आहे? 54,500. पुढचं फर्निचर. आता फर्निचर इथे बघा तुम्हाला जुन्या ताळेबंदामध्ये दिलेला आहे 7 लाख. हे आपण संपत्ती बाजूला लिहिणार आहे फर्निचर 7 लाख. आणि याच्यामध्ये फर्निचरची काही खरेदी आहे का? तर दिलेली आहे तुम्हाला 40,000. कधी फर्निचर केलेलं आहे? खरेदी केलेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये. तर संपत्ती बाजूला फर्निचर 7 लाख आणि प्लस खरेदी 40,000. इथे आपण घेतलेला आहे फर्निचर 7 लाख आणि प्लस खरेदी 40,000. या 7,40,000. आता या दोन्ही फर्निचर वर आपल्याला म्हणजे जे पूर्वीचं आहे 7 लाख वर्षभरात पूर्वीचा आणि हे आता जानेवारी महिन्यात खरेदी केलेला आहे 40,000, याच्यावर आपल्याला घसारा आकारायचा आहे. तर फर्निचर वर घसारा आहे 15% वार्षिक दराने. 7 लाखावर 15% दराने किती येतं? 1,05,000. कारण हा 1 वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा घसारा आहे. आणि 40,000वर 15% दराने 3 महिन्याचा घसारा काढायचा आहे. कारण काय आहे? जानेवारी फरवरी मार्च 3च महिन्यात, जानेवारी फरवरी मार्च 3 महिन्याचा घसारा आहे. 3/12 12 महिन्यापैकी 3 महिन्याचा घसारा. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1,500 तुमची घसाऱ्याची राशी येते. तर फर्निचरवर घसारा मी सांगितलंय कसा काढायचा. हे 7 लाखावर 15% हा 1,05,000 आणि 40,000वर 15% 3 महिन्याचा 1,500. टोटल आहे 1,06,500. हा आपण फर्निचर मधून मायनस करायचा आहे. संपत्ती बाजूला फर्निचर घेतलेला आहे. संपत्ती बाजूला फर्निचर जी अगोदरचं फर्निचर आहे 7 लाख आणि चालू वर्षाची खरेदी 40,000. यांची टोटल 7,40,000. यातनं हा घसारा 1,06,500 मायनस केल्यावर आलेले आहे 6,33,500. आणि याची दुसरी नोंद जी आहे उत्पन्न खर्च लेख्यामध्ये घसारा आपण पुस्तकावर लिहिला होता त्याच्यामध्ये ऍड करत आहे. फर्निचरवरचा घसारा 1,06,500. दोघांची बेरीज झाली 1,61,000.
त्यानंतर घसारा झाल्यावर सरकारी अनुदानाच्या 50% रकमेचे भांडवलीकरण करायचे आहे। तर सरकारी अनुदान जे आहे ते तुम्हाला दिलेलं आहे इथे प्राप्ती बाजूला 1,73,000 आणि हे येईल आहे उत्पन्न बाजूला। उत्पन्न बाजूला सरकारी अनुदान 1,73,000, त्यातनं मायनस 50% काय करायचं आहे आपल्याला भांडवल निधीला स्थानांतरित। 1,73,000च्या 50% 86,500। 1,73,000 मधून 86,500 मायनस केले, बाहेर आले 86,500 आणि हे 86,500 आपल्याला कुठे स्थानांतरित करायचे आहे भांडवल निधीला। म्हणून देयता बाजूला भांडवल निधीमध्ये आपल्याला सरकारी अनुदान 50% 86,500 काय करायचे प्लस करायचे। म्हणजे हे आपण भांडवल निधी पहिलेचा लिहिलेला आहे, प्रवेश शुल्क आणि सरकारी अनुदान या तिघांची बेरीज आहे 33,94,500। यानंतरची ही जी माहिती आहे यावरून आपण वर्किंग नोट मध्ये स्थिती विवरण तयार केलेलं आहे। आता पुढे एक एक पद बघायचं। प्राप्ती बाजूला जे रोख शिल्लक आपण सुरुवातीची ही जी पुढे आणलेली ती घेत नसतो, त्यानंतर हे 2018-19 जे शिक्षण शुल्क आहे ते काय आहे येणे बाकी होतं ते मिळालेलं आहे, त्याची आपण कुठेही नोंद चालू वर्षाच्या उत्पन्न खर्च लेखामध्ये आपण घेत नाही। त्यानंतर आहे दंड वसुली 4,000, हे काय आहे उत्पन्नाचं पद आहे, उत्पन्न आहे, दंड वसुली केलेली आहे त्यामुळे ह्या ज्या कॉलेजला काय आहे उत्पन्न मिळालेलं आहे 4,000, हे आपण उत्पन्न खर्च लेख्यामध्ये उत्पन्न बाजूला लिहिणार आहे दंड वसुली 4,000। त्यानंतर बँक ठेवीवर व्याज 25,500, यासाठी आपल्याला बँक ठेव पाहावं लागेल। 9% बँक ठेव किती आहे 3 लाख आणि या 3 लाखावर 9% दराने आपल्याला व्याज मिळणार आहे। मग 3 लाखावर 9% किती होतात 27,000, त्याच्यापैकी किती मिळालेले आहे 25,500। मग किती अप्राप्त व्याज आहे ते आपण वर्किंग नोट मध्ये काढलेलं आहे। जसे इथे बँक ठेवीवर 9% वार्षिक दराने व्याजाची आकारणी करायची आहे, तर 3 लाखावर 9% दराने व्याज काढलं तर किती होतं 27,000 आणि 27,000 पैकी 25,500 आपल्याला चालू वर्षात मिळालेले आहे। मग किती मिळायचे बाकी आहे 27,000 मधून 25,500 मायनस केले तर 1,500 आपल्याला मिळायचे आहे। म्हणजे येणे बाकी व्याज किती आहे 1,500, म्हणजेच अप्राप्त व्याज ज्याला म्हणतो आपण ते किती आहे 1,500। म्हणून मग त्या अप्राप्त म्हणजेच येणे बाकी व्याज जे आहे त्याची नोंद आपल्याला एक संपत्ती बाजूला करावं लागेल आहे। 9% बँक ठेव किती दिलेली आहे 3 लाख तुम्हाला दिलेली आहे, प्लस येणे बाकी व्याज 1,500, टोटल किती येईल 3,01,500 आणि येणे बाकी व्याज जे आहे ते आपल्याला उत्पन्न खर्च लेख्यामध्ये आपल्याला जे व्याज आहे इथे ते लिहायचं आहे। बँक ठेवीवर व्याज 25,500 आहे मिळालेलं आणि येणे बाकी आहे 1,500, म्हणजे एकूण किती आहे व्याज 27,000। याची दुसरी नोंद आपण उत्पन्न बाजूला केलेली आहे। त्यानंतर प्रवेश शुल्क झालेला आहे। पारितोषिक निधी करिता देणगी, आता नेहमी बघायचं देणगीच्या समोर महसुली असेल तर ते तुम्हाला उत्पन्न खर्च लेख्यामध्ये उत्पन्न बाजूला जाईल, परंतु ही काय आहे पारितोषिक निधीसाठी देणगी आहे आणि 90,000 आहे, तर हे जाईल आहे तुमच्या शोधन देयता बाजूला। स्थिती विवरण मध्ये देयता बाजूला पारितोषिक निधी करिता देणगी 90,000। सरकारी अनुदान आपण केलेलं आहे 50% रकमेचं भांडवलीकरण। बँक ओव्हरड्राफ्ट 28,500, बघून घ्यायचं की जुन्या ताळेबंदाच्या माहितीमध्ये दिलेला आहे का 28,500, बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट 28,500 आणि त्याचं शोधन पण झालेलं आहे। म्हणजे आता हा व्यवहार कसा झालेला आहे नील झालेला आहे। हे जे ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक प्रकारचं ऋण आहे, तर ते काय आहे
त्याचं शोधन झालेलं असल्यामुळे ते चालू वर्षात आपण घेणार नाही. शिक्षकांचा पगार झालेला आहे, पण कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा पगार 40,000 हा खर्च आहे संस्थेच्या दृष्टीने. उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा पगार 40,000. पुस्तकांची खरेदी हे झालेलं आहे. छपाई व लेखन सामग्री 7,000 हा खर्च आहे. कार्यालय भाडे 6,000 खर्च आहे. दुरुस्ती 3,000 खर्च आहे. क्रीडा खर्च 1,500 हे सुद्धा खर्चाचं पद आहे. वार्षिक संमेलन खर्च हे सुद्धा खर्चाचं पद आहे. म्हणजे हे छपाई लेखन सामग्री, कार्यालय भाडे, दुरुस्ती, क्रीडा खर्च, वार्षिक संमेलन खर्च हे पद जे आहेत ते आपण उत्पन्न खर्च लेख्यामध्ये खर्च बाजूला लिहिणार आहे. छपाई व लेखन सामग्री 7,000, कार्यालय भाडे 6,000, दुरुस्ती 3,000, क्रीडा खर्च 1,500, वार्षिक संमेलन खर्च 12,000. फर्निचर झालेला आहे. शिल्लक, आता जी आपण प्राप्ती शोधन लेख्यामध्ये शेवटची रोख शिल्लक आणि बँक शिल्लक असते ती नेहमी आपण संपत्ती बाजूला लिहत असतो स्थितीवरण मध्ये, म्हणून ही रोख शिल्लक 200 आणि बँक शिल्लक 6,800 आपण संपत्ती बाजूला लिहिणार. रोख शिल्लक 200 आणि बँक शिल्लक 6,800. अशा रीतीने आपले पूर्ण पद जे आहेत उदाहरणामधले सोडवून झालेले आहेत. तर आता आपले पूर्ण पद आणि अतिरिक्त माहिती सोडवून झालेली आहे. त्यामध्ये अतिरिक्त माहितीमध्ये कुठले पद राहिले आहेत का ते बघून घ्यायचं. आता इथले पद झाले आहेत. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इमारत 18 लाख. आता इमारतीचं इथे पद नव्हतं म्हणून ही जी संपत्ती आहे ती आपल्याला स्थिती विवरण मध्ये घ्यावी लागेल. म्हणून इमारत स्थिती विवरण मध्ये संपत्ती बाजूला इमारत 18 लाख इथे आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर फर्निचर हे घेतलेलं आहे आपण संपत्ती, पुस्तके झालेलं आहे, बँक ठेव झालेला आहे, येणे बाकी शिक्षण शुल्क आणि बँक ओव्हरड्राफ्टचं शोधन झालेलं आहे. म्हणजे आता संपूर्ण पद झालेले आहेत. आता उत्पन्न खर्च लेखा आपण टॅली करणार आहे. इथे उत्पन्न बाजूची बेरीज करायची नेहमीप्रमाणे आणि खर्च बाजूची बेरीज करायची. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या उदाहरणामध्ये तूट येत आहे, तर तूट कशी काय आली, तर खर्च बाजूची बेरीज आपण केलेली आहे ती येत आहे 4,42,500 आणि उत्पन्न बाजूची बेरीज करायची ज्यावेळेला तूट यायची राहते त्यावेळेला, तर ती येत आहे 2,03,500. मग या 4,42,500 मधून 2,03,500 मायनस केले तुम्ही तर किती येतं 2,39,000 आणि ती काय आहे तूट आहे 2,39,000. मग ही तूट इथे लिहिल्यावर या बाजूची सुद्धा बेरीज किती होते 4,42,500. म्हणजे खर्च बाजूची बेरीज जी आहे 4,42,500, त्यातून उत्पन्न बाजूची बेरीज मायनस केल्यानंतर किती येते 2,39,500 आणि इकडची टोटल 4,42,500. या ठिकाणी तुम्हाला तूट कशी आली हे काढून दाखवलेलं आहे. त्यानंतर ही जी तूट आहे ही आपण भांडवल निधी मधून मायनस करत असतो. या ठिकाणी स्थितीवरण मध्ये जो भांडवल निधी आपण प्रवेश शुल्क, सरकारी अनुदान याची पूर्ण याची टोटल केल्यानंतर 33,94,500 येत आहे. त्यातून मायनस तूट, वाढावा आला तर आपण प्लस करतो आणि तूट आली तर मायनस करतो. 2,39,000 तूट आलेली आहे ती यातून मायनस केल्यावर येतं 31,55,500. यानंतर देयता बाजूंच्या पूर्ण पदांच्या राशीची बेरीज करायची आणि संपत्ती बाजूंच्या पदांच्या राशीची बेरीज करायची. किती येत आहे 32,57,500. 32,57,500 याप्रमाणे दोन्ही बाजूंची बेरीज आलेली आहे सारखी. आणि आपलं उदाहरण इथे संपलेलं आहे. हे उदाहरण आणि याप्रमाणे दुसरे उदाहरण तुम्ही करून बघायचे, त्याची वारंवार प्रॅक्टिस करायची. आणि आजच्या भागामधलं आपलं कृष्णा ज्युनियर कॉलेज महाबळेश्वर यांचं उदाहरण जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे अजून आपण पुढील भागामध्ये विविध उदाहरण आपण समजून घेणार आहोत.